धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला रामटेक आता पर्यटनाच्या नकाशावर झळकणार आहे. कारण खिंडसी जलाशयावर सीप्लेन सेवा सुरू होण्याच्या तयारीत आहे. तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून जलाशयाची खोली, टेक ऑफ आणि लँडिंगसाठी लागणारी जागा याचा सखोल अभ्यास झाला आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पामुळे नागपूर रामटेक प्रवास काही मिनिटातच पूर्ण होणार आहे. पर्यटन वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळणार. सीप्लेन प्रकल्पामुळे रामटेकला नवी ओळख आणि पर्यटन क्षेत्रात मोठा बदल मिळणार आहे. महान्यूज 7 करिता नागपूरवरून पंकज चौधरी यांची रिपोर्ट. जलाशयाला सीप्लेन सेवाला उडान योजनेतून मंजुरी मिळाली, ज्यात प्रत्येक फ्लाईटला आणि प्रत्येक सीटला सुमारे 3000 रुपयाची सबसिडी आहे आणि एअरपोर्टला जे चार्जेस असतात ते लागत नाही. त्यामुळे नागपूर ते रामटेक किंवा नागपूर ते नवेगाव खैरे किंवा ताडोबा किंवा अमरावती किंवा शेगाव 1800 रुपये लोकांना प्रवास करता येईल. किंबहुना 1500 ते 2000 रुपयामध्ये लोकांना सवलतीच्या दरामध्ये विमान सेवा जॉयराईड मिळेल आणि प्रवासी करता येईल. या भागाच्या वन क्षेत्रामधील पर्यटनाला चालना देण्यासाठी, त्यासोबतच रामटेकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी, सोबतच लोकांना सुविधा व्हावी आणि विमान सेवा सुरू व्हावी आणि हा विमान पाण्यातही उतरू शकतो आणि एअरपोर्टलाही उतरू शकतो आणि त्यामुळे कोराडी, रामटेक, नवेगाव खैरी, बावनथडी, पेंच अशा पद्धतीच्या सर्व वॉटर बॉडीमध्ये ही विमान सेवा सुरू करता यावी यासाठी मी खूप प्रयत्न केले.